वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद मधल्या त्या भाषणात असं आवाहन केलं. त्यानंतर अर्थातच चर्चा सुरू झाली की नेमकं झालंय काय, होणार काय, देशासमोर काही मोठं आर्थिक किंवा राष्ट्रीय संकट आहे किंवा येणार आहे का. त्याचबरोबर पंतप्रधानांनी आवाहन केलं की सोनं खरेदी कमी करा, परदेश दौरा टाळा, म्हणजे आपल्या विदेशी गंगाजळीचे काही प्रश्न आहेत का. इराण अमेरिका युद्धाचा भारतावर परिणाम आता नेमका काय होतोय की सरकार एखाद्या मोठ्या धाडसी निर्णयाची तयारी करतंय का. प्रश्न अनेक. आपण प्रयत्न करू काही गोष्टी समजून घेण्याचा आणि त्या उलगडण्याचाही. पंतप्रधानांचं ते भाषण फक्त एक पॉलिटिकल स्पीच नव्हतं. वरवर बघितलं तर हे फक्त एक आव्हान वाटू शकतं, पण आर्थिक उकल करायला गेलं तर त्यात अनेक गोष्टी दिसू शकतात. पहिला मुद्दा तर आहेच वेस्ट एशिया क्रायसिस. हॉर्मुझ स्ट्रेटवर वाढलेला तणाव आणि क्रूड ऑइल प्राइसेस मधली वाढ. भारतासाठी हा विषय खूप गंभीर आहे, कारण भारत जगातल्या सर्वात मोठ्या क्रूड ऑइल इम्पोर्टर्स पैकी एक आहे. कारण भारताला लागणारं जवळपास 85% क्रूड ऑइल बाहेरून विकत घ्यावं लागतं आणि त्यासाठी डॉलर्समध्ये पेमेंट करावं लागतं. म्हणजे क्रूड ऑइल महाग झालं की भारताचं इम्पोर्ट बिल वाढतं. इम्पोर्ट बिल वाढलं की डॉलर्स जास्त खर्च होतात आणि डॉलर्स जास्त खर्च झाले की फॉरेक्स रिझर्व्हवर प्रेशर येतं आणि त्याचा परिणाम थेट रुपयावर म्हणजेच इन्फ्लेशनवर होतो, अर्थात महागाईवर आणि पर्यायानं सामान्य माणसाच्या खिशावर होतो. आता कल्पना करा, जर क्रूड ऑइलची किंमत $70 वरून $120 वर गेली तर काय होईल. पेट्रोल महाग होईल, डिझेल महाग होईल, त्यामुळे ट्रान्सपोर्ट महाग होईल, फूड डिलिव्हरी महाग होईल, शेतीचा खर्च वाढेल, वीज निर्मिती महाग होईल, फर्टिलायझर्स महाग होतील आणि शेवटी पूर्णपणे महागाई वाढेल. यालाच इम्पोर्टेड इन्फ्लेशन म्हणतात. आणि ही महागाई अर्थात इन्फ्लेशन अनेकदा बाहेरच्या म्हणजेच जागतिक परिस्थितीमुळे वाढत असते आणि मोदींच्या भाषणामधल्या सगळ्या गोष्टी या इम्पोर्टेड इन्फ्लेशनशी जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ वर्क फ्रॉम होम. कोविडच्या काळात आपण पाहिलं होतं, लोक घरून काम करत होते, त्यामुळे ट्रॅफिक कमी झालं होतं, फ्युएल कन्झम्पशन कमी झालं होतं. आता सरकार पुन्हा त्याच मॉडेलचा विचार करतंय असं दिसतंय, कारण जर लाखो लोकांनी रोजचा प्रवास कमी केला तर डिझेल आणि पेट्रोल कन्झम्पशन कमी होईल, फ्युएल इम्पोर्ट्स कमी होतील, डॉलर्स वाचतील आणि भारताचं इम्पोर्ट बिल कमी होईल. म्हणजे एका छोट्या रिडक्शनमुळे बिलियन्स ऑफ डॉलर्स वाचू शकतात आणि म्हणूनच मोदींनी वर्क फ्रॉम होमचा उल्लेख केला असावा. यानंतर त्यांनी सोन्याबद्दल सांगितलं. गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की गोल्ड परचेस आणि इकॉनॉमी याचा संबंध काय. तर भारत हा जगातल्या सर्वात मोठ्या गोल्ड इम्पोर्टर्स पैकी एक आहे, कारण भारतात गोल्ड मायनिंग फार कमी होतं. म्हणजे आपण जे सोनं वापरतो त्यापैकी मोठा भाग हा बाहेरून विकत घेतो आणि त्यासाठी डॉलर्समध्ये किंमत मोजावी लागते. आता जर लोक मोठ्या प्रमाणात गोल्ड इम्पोर्ट करत राहिले तर देशातून डॉलर्स बाहेर जातील, करंट अकाउंट डिफिशिट वाढेल, म्हणजेच देशातून बाहेर जाणारा पैसा वाढेल आणि फॉरेक्स रिझर्व्हवर प्रेशर येईल, म्हणजेच भारताकडे असलेला डॉलरचा साठा कमी होण्याचे चान्सेस वाढतील. थोडक्यात असं दिसतंय की सरकार नॉन एसेन्शियल इम्पोर्ट्स कमी करण्याचा प्रयत्न करते. आता क्रूड ऑइल एसेन्शियल आहे, म्हणजेच अत्यावश्यक, पण सोनं हा प्रोडक्टिव्ह असेट मानला जात नाही. आपल्याकडे सोन्याची खरेदी विक्री, त्यातले उद्योग व्यवसाय हा मोठा आर्थिक उलाढालीचा विषय असला आणि भारतात सण, लग्न या सगळ्यांशी सोनं जोडलेलं असलं तरी त्याची आयात खनिज तेलांइतकी अत्यावश्यक किंवा जीवन उपयोगी मानली जात नाही. अर्थात म्हणूनच कदाचित यापुढे असंही होऊ शकतं की सरकार सोन्यावरची आयात कर वाढवेल. सध्या सोन्यावर जवळपास 6% इम्पोर्ट ड्युटी आहे. जर ती वाढवली तर सोनं अजून महाग होईल. कदाचित त्यामुळे खरेदी लोक टाळतील, पण याचा दुसरा साईड इफेक्ट असा होईल की स्मगलिंग वाढू शकतं. कारण जेव्हा इम्पोर्ट ड्युटी जास्त होते तेव्हा अनेक लोक इल्लीगल रूट्स वापरायला सुरुवात करतात. आता मोदींनी फॉरेन ट्रॅव्हल बद्दल सुद्धा बोलले. त्यांनी लोकांना फॉरेन वेकेशन पोस्टपोन करा असं सांगितलंय, कारण भारतीय परदेशी जाऊन जो पैसा खर्च करतात तो देशातल्या पर्यटनावर खर्च केला तर कदाचित देशांतर्गत पर्यटन उद्योगात तेजी दिसेल आणि त्याचाही फायदा होऊ शकेल. हे सारं तसं वरवर ठीकच वाटतं, पण आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. भारत खरंच 1991 सारख्या आर्थिक संकटाकडे चाललाय का. तर उत्तर आहे नाही. 1991 मध्ये भारताकडे फक्त काही दिवसांचे फॉरेक्स रिझर्व्ह उरले होते. देशाला सोनं गहाण ठेवावं लागलं होतं, पण आज भारताची परिस्थिती
खूप मजबूत आहे. आज भारताकडे जवळपास $700 बिलियन फॉरेक्स रिझर्व्ह आहेत, जे अनेक महिन्यांच्या इम्पोर्टसाठी पुरेसे आहेत. बँकिंग सिस्टीम मजबूत आहे, एक्सपोर्ट्स वाढवले आहेत, सर्व्हिस सेक्टर खूप मोठा झालाय, पण तरीही या जागतिक संकटाचा फटका बसण्याची शक्यता भारताला सुद्धा आहे. कारण पेट्रोल, डिझेल आणि क्रूड ऑइल सारख्या ऊर्जा स्रोतांसाठी भारताला अजूनही परदेशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतंय. म्हणूनच संभाव्य आर्थिक दबाव टाळण्यासाठी सरकार आधीपासूनच खबरदारी घेण्याचे हे संकेत दिसत आहेत. आता ऑइल मार्केटिंग कंपनीचा मुद्दाही समजून घेऊया. जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइल महाग झालं पण भारतात पेट्रोल डिझेलचे रेट्स तितके वाढले नाहीत, तर नुकसान ऑइल कंपनीजना होतं. यालाच अंडर रिकव्हरी असं म्हणतात. उदाहरणार्थ, जर ॲक्च्युअल कॉस्ट हा $110 असेल, पण सरकार पॉलिटिकल रिझन्समुळे पेट्रोल $100वरच ठेवत असेल, तर उरलेले $10 कंपनीला लॉस म्हणून सहन करावे लागतात. आणि भारतात रोज लाखो कोट्यावधी लिटर्स फ्युएल वापरलं जातं. म्हणजे कंपन्यांना हजारो कोटींचं नुकसान होऊ शकतं आणि शेवटी सरकारलाच त्याची सबसिडी किंवा कंपेन्सेशन द्यावं लागतं. म्हणजेच इनडायरेक्ट बर्डन पुन्हा टॅक्स पेअर्सवरच येतं. म्हणूनच सरकार आतापासूनच पब्लिक सायकोलॉजी तयार करत आहे असा हा मुद्दा असू शकतो. कारण पॉलिटिकल स्पीचेसमध्ये अशा प्रकारच्या इकॉनॉमिक ॲडवायझरीज फार कमी वेळा दिल्या जातात. कोविडच्या काळात तशा दिल्या गेल्या होत्या आणि आता पुन्हा अशाच प्रकारच्या अपील्स ऐकायला मिळत आहेत. याचा अर्थ पॅनिक सिच्युएशन आहे का? तर तसं नाहीये, पण सरकार क्लिअरली सांगतंय की ग्लोबल अनसर्टेनिटी वाढलेली आहे आणि यासाठी भारताने प्रिपेअर्ड राहायला हवं. थोडक्यात लोकांच्या मनाची तयारी केली जाते असं यातून वाटू शकतं, जे की तसं असावंही. तुम्हाला काय वाटतं, इम्पोर्ट इन्फ्लेशन आणि पब्लिक सायकोलॉजीचं हे गणित जुळेल की बिघडेल?